2025 ची बिहारची विधानसभा निवडणूक ही निवडणूक काँग्रेस आरजेडी यांची आघाडी विरुद्ध भाजप जेडीयू यांची युती अशी झाली होती। निवडणूक युतीने एकतर्फी जिंकली आणि नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री झाले। पण या सगळ्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या विजयापेक्षा दुसऱ्याच एका नेत्याच्या पराभवाची जास्त चर्चा झाली। हा नेता म्हणजे जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर। प्रशांत किशोर यांच्या पार्टीने या निवडणुकीत 243 पैकी तब्बल 238 जागा लढवल्या, पण पक्षाला एकही जागा काही जिंकता आली नव्हती। पण आता या निवडणुकीच्या 7 महिन्यांनी प्रशांत किशोर पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। यावेळी ते स्वतः मैदानात आलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे निवडणूक जिथं होतीये तो मतदारसंघ भाजपचा मोठा बालेकिल्ला आहे। त्या ठिकाणी जर भाजपचा पराभव झाला तर ती पक्षासाठी मोठी नाचक्की ठरू शकते। दुसरीकडे जर प्रशांत किशोर यांचा विजय झाला तर ते लॉंग टर्म भाजपचा गेम करण्यासाठी सज्ज होऊ शकतात। बरं, इतकंच नाही तर या ठिकाणी आता भाजपला ऐनवेळी आपला उमेदवार देखील बदलावा लागलाय। त्यामुळे ही निवडणुकीत देशभरात चर्चेत आलेली आहे। हा सगळा विषय नेमका आहे काय? प्रशांत किशोर कोणती निवडणूक लढवतायत? ही एक जागा भाजपसाठी इतकी प्रतिष्ठेची का झालेली आहे? तिथे भाजपच्या उमेदवारांना मैदान नेमकं का सोडलंय? आणि या सगळ्यामुळे आता बालेकिल्ल्यातच भाजपचा गेम होईल का? सगळं राजकारण समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। नितीन नबीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांची या वर्षीच्या जानेवारी महिन्यात या पदावरती निवड झाली आहे। त्यानंतर एप्रिल महिन्यात त्यांना राज्यसभेवर देखील पाठवण्यात आलं। राज्यसभेवर जाण्याआधी नितीन नबीन हे सलग 5 वेळा बिहारच्या विधानसभेवर निवडून गेले होते, पण राज्यसभा खासदार होण्यासाठी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला। आता त्यांच्या याच रिक्त झालेल्या जागेवरती 30 जुलैला पोटनिवडणूक होतीये। ही जागा आहे बांकीपूर विधानसभेची। या जागेवरनं आता प्रशांत किशोर यांनी स्वतः निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। खरं तर प्रशांत किशोर गेल्या वर्षी झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीतनच थेट मैदानात उतरणार आहेत अशा चर्चा झाल्या होत्या। पीकेच्या पार्टीनं जेव्हा बिहारची निवडणूक लढवण्याची घोषणा केली त्याच वेळी प्रशांत किशोर यांनी सुद्धा निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती। यावरती पार्टीमध्ये अनेक दिवस खलबत देखील झाली, पण शेवटच्या क्षणी प्रशांत किशोर यांनी माघार घेतली। मला सर्व जागांवरती प्रचार करायचा आहे, त्यामुळे मी स्वतः निवडणूक लढवणार नाही असं कारण पीकेनी त्यावेळी दिलं होतं। पण पुढे निवडणुकीत जेव्हा जनसुराज पक्षाचा दारुण असा पराभव झाला त्यानंतर प्रशांत किशोर यांनी आपण निवडणूक न लढवून चूक केली आहे अशी कबुली दिली होती। आता ही चूक सुधारण्यासाठी प्रशांत किशोर बिहारमधल्या बांकीपूरची ही पोटनिवडणूक लढवताना दिसतात। खरं तर बिहारची बांकीपूर ही जागा भाजपचा बालेकिल्ला मानली जाते। या जागेवरती नितीन नबीन यांच्या कुटुंबाचा सुरुवातीपासून होल्ड राहिलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे 1995 पासून या जागेवरती भाजपचा एकदाही पराभव झालेला नाहीये। याआधी या जागेवरनं नितीन नबीन यांचे वडील नवीन किशोर सिन्हा निवडणूक जिंकले होते। 2010 पासून इथे नितीन नबीन हे सलग निवडून येत आहेत। आता ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत, त्यामुळे या जागेवरती विजय मिळणं भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेचं आहे। समजा इथं जर भाजपचा पराभव झाला तर ही बातमी देशभरात होईल। महत्त्वाचं म्हणजे प्रशांत किशोर यांच्यासारखी व्यक्ती पहिल्यांदाच विधानसभेमध्ये निवडून जाऊ शकते। आता हे सगळं भाजपला अजिबात नको आहे, त्यामुळे भाजपनं इथं आपली सगळी ताकद पणाला लावली आहे। पण आता निवडणुकीआधीच भाजपला इथनं मोठा धक्का बसलाय, कारण पक्षानं जाहीर केलेले उमेदवार अभिषेक सिन्हा यांना ऐनवेळी माघार घ्यावी लागली आहे। झालेलं असं की प्रशांत किशोर यांनी बांकीपूर इथनं आपली उमेदवारी जाहीर केल्यावर भाजपनं अभिषेक कुमार सिन्हा उर्फ बंटी यांना इथनं उमेदवारी दिली। अभिषेक सिन्हा हे नितीन नबीन यांच्या सगळ्यात विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहेत। नितीन नबीन यांच्यासाठी निवडणुकीची रणनीती आखणं, बूथ मॅनेज करणं, कार्यकर्त्यांशी समन्वय साधणं ही सगळी कामं अभिषेक सिन्हाच करतात। त्यामुळे नितीन नबीन यांच्या रिक्त झालेल्या जागेवरनं भाजपनं त्यांना उमेदवारी दिली। पण घडलं काय तर उमेदवारी दाखल केल्याच्या पुढच्याच दिवशी म्हणजे 10 जुलैला अभिषेक सिन्हा यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यांनी आता यामागे कौटुंबिक कारण असल्याचं सांगितलंय, पण यामागचं खरं कारण वेगळंच आहे असं म्हटलं जातंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक सिन्हा यांच्या उमेदवारी अर्जामध्ये कुटुंब आणि शिक्षणाशी संबंधित माहितीमध्ये विसंगती आढळली होती। त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द होऊ शकते किंवा प्रशांत किशोर याला निवडणुकीचा मुद्दा बनवू शकतात अशी भीती भाजपला वाटत होती। त्यामुळे भाजपनेच त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला। पक्षानं आता त्यांच्या जागी नीरज सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे। नीरज सिन्हा हे 20 वर्षांपासून भाजपशी जोडलेले आहेत। ते सुद्धा नितीन नबीन यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात। पण भाजपनं ऐनवेळी घेतलेल्या या उमेदवार बदलीच्या निर्णयामुळे ही निवडणूक चांगली चर्चेत आलेली आहे। भाजपच्या निर्णयावरती प्रशांत किशोर यांची देखील प्रतिक्रिया आली आहे। भाजपचा उमेदवार मैदान सोडून पळाल्याचा दावा प्रशांत किशोर यांनी केलाय।
ते म्हणालेत की काही काळापूर्वी भाजपचे लोक दावा करायचे की बांकीपूर मतदारसंघ त्यांचा अभेद्य बालेकिल्ला आहे. तिथे एखाद्या कुत्र्याला किंवा मांजरीला जरी उमेदवारी दिली तरी जनता त्यालाच मत देईल असं भाजपला वाटायचं. पण आता परिस्थिती बदललेली आहे, कारण जनतेसमोर पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे भाजपला उमेदवार शोधतानाही अडचणी येत आहेत. सध्या प्रशांत किशोर यांनी त्या जागेवरनं जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यातनंच निवडून यायचं ध्येय त्यांनी ठेवलेलं दिसतंय. दुसरीकडे भाजपचा विचार केला तर सुरुवातीला ही निवडणूक भाजपला फारशी जड जाणार नाही असंच दिसत होतं. पण आता उमेदवार बदलण्यावरनं जो काही ड्रामा झालेला आहे त्यामुळे भाजप देखील बॅकफुटला गेल्याचं दिसतंय. प्रशांत किशोर या जागेवरती भाजपला सिरियस आव्हान देऊ शकतात अशी परिस्थिती आहे. पण प्रशांत किशोर खरंच ही निवडणूक जिंकू शकतात का? त्यांची निवडणूक जिंकण्याची शक्यता नेमकी किती आहे ते देखील समजून घेऊयात. तर बांकीपूरची जागा ही पारंपरिकरित्या कायस्थ बहुल मानली जाते. या समाजाच्या मतदारांची संख्या इथे 70,000च्या आसपास आहे. आता हेच कारण आहे की भाजपचा इथे 1995 पासून पराभव झालेला नाहीये. कायस्थांशिवाय इथे भूमिहार, ब्राह्मण आणि राजपूत मतदारांची संख्या देखील लक्षणीय आहे. एकंदरीतच सवर्ण मतदार या मतदारसंघाची दिशा ठरवतात. इथल्या काही पॉकेट्समध्ये यादव आणि कुर्मी मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे संख्येच्या बळावरती कायस्थानंतर यादव समाज इथं महत्वाची भूमिका बजावतो. 2020च्या निवडणुकीत भाजपच्या नितीन नबीन यांना इथनं 59% इतकी मतं मिळाली होती. तर काँग्रेसच्या तिकिटावर लढलेले शत्रुघ्न सिन्हा यांचे चिरंजीव लव सिन्हा यांना फक्त 31% मतं मिळाली होती. नबीन यांच्या विजयाचं अंतर 39,000 मतांपेक्षा जास्त होतं. 2025च्या निवडणुकीत नितीन नबीन यांनी इथनं 63% मतं मिळवत हा गड आणखी मजबूत केला. तर आरजेडीच्या रेखा कुमारी यांना फक्त 29% मतं मिळाली. त्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांना केवळ 4.97% मतं मिळाली होती. आता प्रशांत किशोर हे स्वतः या मतदारसंघातनं निवडणूक लढवतात. त्यामुळे जनसुराज पक्षाचं मताधिक्य नक्कीच वाढेल. पण 5%वरनं विजयासाठी आवश्यक असलेली 45 ते 50% मतं मिळवणं हे काही चमत्कारापेक्षा कमी नसणार आहे. सुरुवातीला चर्चा अशी होती की ते प्रशांत किशोर यांना काँग्रेस आणि आरजेडी मदत करू शकतात. भाजपचा पराभव करण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात असं देखील म्हटलं जात होतं. बिहार काँग्रेसने याबाबतचे संकेत देखील दिले होते. या मुद्द्यावर बोलताना काँग्रेस नेते ऋषी मिश्र असं म्हणाले होते की भाजपचा बालेकिल्ला असलेल्या बांकीपूरमध्ये भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांनी एकाच उमेदवाराला उतरवलं पाहिजे. प्रशांत किशोर तिथनं निवडणूक लढवत असतील तर सर्व विरोधी पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे असं काँग्रेसचं म्हणणं होतं. पण या विषयावर मात्र तेजस्वी यादव यांच्या आरजेडीनं वेगळी भूमिका घेतली. आरजेडीनं काँग्रेसच्या आव्हानाकडे दुर्लक्ष करत बांकीपूर विधानसभा मतदारसंघातनं रेखा गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे. आता अशा प्रकारे या जागेवर भाजप विरुद्ध आरजेडी विरुद्ध प्रशांत किशोर असा तिहेरी सामना रंगताना दिसतोय. पण यामुळे विरोधी पक्षांची मतं ही विभागली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. इथं जर आरजेडीनं पीकेना मदत केली असती तर आघाडीची जवळपास 30% मतं त्यांना मिळू शकली असती. त्यांच्याकडे ती ट्रान्सफर झाली असती. पाटण्यातल्या बांकीपूर हा असा भाग आहे जिथे सुशिक्षित, व्यापारी आणि उच्चवर्णीय मतदारांची संख्याही जास्त प्रमाणात आहे. या वर्गाला प्रशांत किशोर अपील करू शकतात. आरजेडी आणि काँग्रेसच्या मदतीने ते भाजपला टफ फाईट देऊ शकले असते. पण आता ते एकटे निवडणूक लढवत असल्यामुळे भाजपच्या विजयाची शक्यता जास्त आहे असं तिथल्या राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. आता आरजेडीनं निवडणूक लढण्याचा एकतर्फी निर्णय घेतलाय. त्यामुळे काँग्रेस आणि आरजेडी मध्ये मतभेद देखील निर्माण झालेत. आरजेडीनं प्रशांत किशोर यांना पाठिंबा द्यावा अशी काँग्रेसची इच्छा होती. पण हे न घडल्यामुळे आता काँग्रेसनं आरजेडीवर टीका करायला सुरुवात केली आहे. बिहारमध्ये या दोन पक्षांची आघाडी तुटण्याच्या चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत. आता या सगळ्यापासून राज्यामध्ये नवं राजकीय समीकरण बनण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. हे समीकरण येणाऱ्या काळात देशाच्या राजकारणावर सुद्धा मोठा प्रभाव टाकू शकतं असं बोललं जात आहे. हे समीकरण आहे प्रशांत किशोर आणि काँग्रेस यांच्या एकत्रित येण्याचं. जर हे असं घडलं तर ही देशातल्या लॉंग टर्म राजकारणाच्या दृष्टीनं मोठी घटना ठरू शकते. तसं पाहायला गेलं तर भाजपचा सामना करण्यासाठी प्रशांत किशोर आणि काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा या काही आज होत नाहीयेत. या चर्चा मागच्या अनेक वर्षांपासून होताना आपण पाहतोय. बिहार विधानसभेच्या निवडणुकीत देखील पीकेच्या पार्टीचा पराभव झाल्यापासून या चर्चांनी चांगला जोर पकडलेला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली होती. या बैठकीला राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि प्रशांत किशोर हे उपस्थित होते. त्यावेळी अशा देखील बातम्या आल्या होत्या की प्रशांत किशोर हे प्रियांका गांधी यांच्यासोबत मिळून एका नव्या रणनीतीवरती काम करतायत. पीके त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील अशा चर्चा देखील त्यावेळी झडलेल्या पाहायला मिळालं होतं.
काही बातम्यांनुसार प्रशांत किशोर यांनी त्यावेळी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. त्यांनी बिहार काँग्रेसचं अध्यक्षपद पक्षाकडे मागितलं होतं, पण त्यावेळी डील काही झाली नाही. पण तेव्हापासूनच ज्या चर्चा सुरू झालेल्या आहेत त्या चर्चा अजून देखील थांबलेल्या नाहीयेत. खरं तर बिहारमध्ये काँग्रेसकडे कोणताही मोठा चेहरा नाहीये. पक्ष सध्या तेजस्वी यादव यांच्या आरजेडी सोबतच आघाडीत आहे. मात्र काँग्रेस आणि आरजेडी मध्ये सर्व काही ठीक नाहीये. या दोन पक्षांमध्ये आपापसात वाद आहेत. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी तर राज्यामध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत जर प्रशांत किशोर यांच्यासारख्या लोकप्रिय चेहरा काँग्रेसला मिळाला, तो काँग्रेसमध्ये आला, तर राज्यामध्ये पक्षाला नवं बळ मिळू शकतं. समजा ही निवडणूक जर प्रशांत किशोर यांनी जिंकली, भाजपला त्यांनी पराभूत केलं, तर ही घटना फार मोठी ठरेल. या विजयापासून प्रशांत किशोर यांचं पॉलिटिकल करिअर खऱ्या अर्थाने सुरू होऊ शकतं. पुढे जर सगळं काही सुरळीत राहिलं तर प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये जाण्याचा मार्ग देखील सोपा होईल. बिहारमध्ये काँग्रेसकडे लोकप्रिय चेहरा नसला तरी ग्राउंड लेवलवरती पक्षाची उपस्थिती आहे. काँग्रेसकडे कार्यकर्ते आहेत, पण लोकप्रिय चेहरा नाहीये. आता हीच पोकळी प्रशांत किशोर भरून काढू शकतात आणि अशा प्रकारे भविष्यातल्या राजकीय समीकरणांच्या दृष्टीने सुद्धा बिहारची ही निवडणूक फार महत्वाची आहे. एकंदरीतच बिहारमधल्या एका पोटनिवडणुकीमुळे भाजपची राष्ट्रीय पातळीवरची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. प्रशांत किशोर यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाहीये, पण जर ते विजयी झाले तर मात्र भाजपच्या अडचणी निश्चितपणे वाढलेल्या दिसू शकतात. या विजयाला बेस बनवूनच पीके आणि काँग्रेस एकत्रित येत भविष्यातल्या राजकारणाची दिशा ठरवू शकतात, हे मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं? प्रशांत किशोर बिहारच्या बांकीपूर विधानसभेची पोटनिवडणूक जिंकणार की भाजप आपला बालेकिल्ला राखणार? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.